आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे, मुंबईकरांसाठी खुशखबर आहे की 100% मुंबईकर कोरोनापासून आता सुरक्षित असल्याचं समोर येते। 85% बाधितांमध्ये कोणतीही लक्षणं नाही आहेत आणि अत्यवस्थ रुग्णांची संख्या आता शून्यावरती जाऊन पोहोचली आहे। मुंबईत दररोज 10,000वर चाचण्या केल्या जात आहेत आणि बाधित रुग्णांची संख्या आता अवघी 30 ते 40 एवढीच येताना दिसते। त्यामुळे ही आनंदाची बाब आहे, पण याचा अर्थ आपण या सगळ्याच्यात गाफील व्हायचं किंवा आता सगळं संपलं असं समजून चालणार नाही। कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करणं अजूनही आवश्यक ठरणार आहे, पण मुंबईकरांसाठी ही खुशखबर आहे। कारण कोरोनाचा संसर्ग ज्या प्रकारे वाढत गेला त्यानंतर झालेलं लॉकडाऊन आणि सलग 2 वर्षानंतर आपण बघतोय त्या लॉकडाऊनमधनं अजूनही सर्वसामान्य माणसापासून तर व्यापाऱ्यापर्यंत हव्या त्या प्रमाणात लोक सावरू शकलेली नाही आहेत। आता सगळी स्थिती जी आहे ती पूर्ण पूर्वपदावरती आलेली आहे, सगळी कामं सुरळीत सुरू झालेली आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पुन्हा कोरोनाची लाट नको अशीच भावना सर्वसामान्य व्यक्त करताना दिसत आहेत। या सगळ्या याच्यातनं सर्वसामान्य देखील शहाणे झालेत आणि आता सगळे नियम पाळून ते पुढे जातात आणि यामुळे मुंबईकरांच्या या नियम पालनामुळे आपण असं म्हणूयात की 85% बाधितांमध्ये कोणती लक्षणं नाही आहेत आणि आता कोरोनाचे रुग्ण जे आहेत त्याची संख्या केवळ सगळ्या तपासणीनंतर 30 ते 40 या आकड्यावरती आली आहे। म्हणजे अर्थात हा आकडा अर्थात लवकरच शून्यावरती येईल, म्हणजे तो आलाय असं म्हणायलाही काही हरकत नाही। याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। विशालकडे आपण जाऊयात। विशाल, गेल्या काही कालावधीमध्ये कोरोनाचा वाढणारा संसर्ग, रोजची रुग्णांची आकडेवारी यावरती ज्यावेळेस आपण देखील बोलत होतो किंवा प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवत होतो तर आपल्याला अस्वस्थ झाल्यासारखं व्हायचं, पण आता ही संख्या जी आहे ती शून्यावरती येताना दिसते। मुंबईकरांसाठी हा फार मोठा दिलासा म्हणायचा का? नक्कीच विशाल, कारण का ज्या वेळेला कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती किंवा भारतामध्ये ज्यावेळेला कोरोना आला होता त्यावेळेला मुंबई शहराबद्दल अनेक जणांनी भीती जी आहे ती व्यक्त केली होती। मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ही जी आहे ही काही दिवसांपूर्वी सातत्यानं वाढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यानंतर काही नियम कडक केल्यानंतर ही रुग्णसंख्या पुन्हा कमी झाली आणि आजची मुंबईतील आपण जर संख्या जर पाहिली तर मुंबईची वाटचाल जी आहे ही 0 कोरोना रुग्णाच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मुंबईकरांनी ज्या पद्धतीनं नियमावलींचं पालन केलेलं आहे, आजही आपण जर पाहायला गेलं तर अनेक मुंबईकर जे आहेत जरी कोरोना नियमावलीमध्ये शिथिलता आणली असली तरी आजही काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण मैदानांमध्ये पाहिलं, उद्यानांमध्ये जर पाहिलं तर लोकांच्या तोंडावरती आजही मास्क जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हेच कुठेतरी मुंबईकरांचं यश जे आहे ते म्हणावं लागेल। आणि आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनानं ज्या पद्धतीनं मुंबईसारख्या शहरामध्ये मग धारावीसारखं झोपडपट्टी परिसर असेल किंवा अन्य दाटीवाटीचे जे परिसर आहेत या ठिकाणी जनजागृती जी आहे ती प्रशासनाकडनं करण्यात आली होती, आरोग्य विभागाकडनं करण्यात आली होती। आणि अर्थात सर्वसामान्य मुंबईकर देखील या सगळ्या याच्यामध्ये नियमांचं पालन करत होता, कारण त्याला या सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलेलं होतं। आपल्याबरोबर बोलण्यासाठी टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी, त्यांच्याकडे आपण जाऊयात। डॉक्टर उदय, आपण बघतोय की आता मुंबईतल्या रुग्णांची संख्या ही म्हणायला गेलं तर जवळपास शून्यावरती आलेली आहे। मुंबईकरांसाठी हा दिलासा असला तरी नियमांचं पालन करणं येणाऱ्या काळातही आवश्यक ठरणार आहे का? दर्शकांना मी सांगू इच्छितो की आज ज्या 3-4 प्रकारच्या वेव्हज येऊन गेलेल्या आहेत त्या प्रकारच्या कोरोनाशी आपण चांगला सामना केलाय आणि त्यामुळे त्या सगळ्याचे आकडे आज शून्याच्या जवळपास आलेले आहेत आणि त्यासाठी सगळ्यांचं एकतर आपण कौतुकही करायला पाहिजे, यंत्रणांचं आणि त्याचबरोबर नागरिकांचं। त्यांनी जी काही जबाबदारी दाखवली आहे त्याच्यामुळे आज हा आकडा शून्याच्याकडे आलेला आहे। त्याचबरोबर आपली इम्युनिटी, आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती यांचाही त्याच्यामध्ये समावेश होतो। पण त्याचा अर्थ आपल्याला जे काही इशारे दिले गेलेत की जूनमध्ये कदाचित अजून होऊ शकेल, तर त्या दृष्टीने आजही आपल्याला काही गोष्टी, आता मास्क कदाचित शासनाने नियम ज्यावेळी बदलतील त्यावेळी तो निघून जाईल, पण त्याच्याबरोबर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की वैयक्तिक स्वच्छता जी अतिशय गरजेची आहे, वैयक्तिक काळजी जी घेण्याची गरज आहे। थोडासा काही त्रास झाला तर आपण आतापर्यंत बायपास करून स्वतः सगळ्या गोष्टी निर्णय घेत होतो, तर योग्य वेळी डॉक्टरला भेटणं, योग्य वेळी त्याच्याशी संबंधित गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष न करणं, सामाजिक क्षेत्रामध्ये जर समजा आपण बाहेर कुठे गेलो तर आपल्याला गर्दी आणि या गोष्टींचा सामना करणं अटळ आहे, तर निदान त्यानंतर वैयक्तिक काळजी तरी प्रत्येकाने घेत राहणं
हे जर समजा सांभाळलं तर मला वाटतं की आत्ताच्या कोरोनाच्या विळख्यातून आपण बाहेर पडलेलो आहे. ते पुढचा विळखा याच्यासाठी आपल्याकडे पूर्ण तयारी आहे, मानसिक आणि शारीरिक. तर त्यामुळे आपण थोडेसे निर्बंध जर सरकारने शिथिल केले तर मास्क विरहित आपल्याला मुंबईकरांना आणि त्याचप्रमाणे पुणे, नाशिक, ठाणे या सगळ्या लोकांना या ठिकाणी सुद्धा आकडे खूप खालती आलेले आहेत. तर मला असं वाटतं की सगळ्यांच्यासाठी ही दिलाशाची गोष्ट असेल की आपण या सगळ्या बंधनातून बरेचसे निर्मुक्त होऊ आणि जर पुन्हा कधी लाट आली तर त्यावेळी पुन्हा निर्बंध घ्यायची आपली तयारी असेल. धन्यवाद डॉक्टर उदय कुलकर्णी या सगळ्या माहितीबद्दल. म्हणजे मुंबईकरांचा अर्थात या सगळ्या परिस्थितीत नियमांचं पालन केल्यामुळे किंवा एकूण प्रशासनाच्या सगळ्या जनजागृतीमुळे देखील आपण बघतोय की परिणामी सकारात्मक सगळं वातावरण आपल्याला दिसून येतं आहे. कोरोनाचा संसर्ग तसं बघायला गेलं तर जवळपास शून्यावरती गेला आहे, पण यापुढे आपल्याला काळजी घेणं फार आवश्यक ठरणार आहे.